परभणीमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर आता तणावाचं वातावरण आहे। आंदोलनाच्या दरम्यान काही समाजकंटकांनी फायदा घेत हिंसा केल्याचा आरोप परभणीच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलाय। खासदार संजय जाधव आणि फौजिया खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच परभणीमध्ये ही घटना घडलेल्या आहेत असाही त्यांनी आरोप केलाय। फौजिया खान यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। काही ग्रुपनी काही लोकांनी हे जे काही प्रकार केलाय तो परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळाला नव्हता। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करतंय का याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागावं म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे। दरम्यान परभणीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरासह जिल्हाभरामध्ये शांतता आहे। सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये 2, नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये 1 आणि कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 1 असे 4 विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 300 ते 350 जणांवरती गुन्हे दाखल असून त्यातील 9 महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय। परभणी शहरामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या संदर्भामध्ये एकूण 8 गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि याच्यामध्ये 50 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। सध्या शहरामध्ये शांतता आहे। एकूण 8 FIR झालेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांचा याच्यामध्ये समावेश आहे। याच्यामध्ये 41 पुरुष आहेत आणि 9 महिलांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। नवा मोंढा या ठिकाणी यातला एक गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या सगळ्यामध्ये रामदास आठवले यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। त्या ठिकाणी थोडा प्रक्षोभ अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि काही ठिकाणी जाळपोळ वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत। IGP यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनाही मी सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं कुठेतरी व्हिडिओ असा आला पण आम्ही कॉम्बाईन ऑपरेशन अजिबात करणार नाही आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची सूचना किंवा मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी। शासकीय प्रॉपर्टीचं कुठे नुकसान होईल अशा पद्धतीचं आंदोलन बिलकुल करू नये। तर परभणीमधल्या हिंसाचाराचा हा धक्कादायक व्हिडिओ काल संतप्त जमावानं एक हात या ठिकाणी तोडफोड केलेली होती। घराखाली उभे असलेल्या एका गाडीची तोडफोड केल्याचा हा व्हिडिओ आहे। मी कोर्टात होतो त्यावेळी। अच्छा, घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी कोर्टात होतो, माझं काम चालू होतं। मला काही लोकांचे फोन आले की बाबा तुमची गाडी फोडत आहेत, परंतु मी कोर्टात माझं काम चालू असल्यामुळे साक्ष पुरावा चालू असल्यामुळे मी काही येऊ शकलो नाही कोर्टातून। पण ज्यावेळी मी घरी आलो होतो एक अंदाजे 1:30-2च्या दरम्यानची पुढची वेळ असेल ती, तर पूर्ण गाडी ही डॅमेज झालेली मला दिसली पूर्ण टोटल। घरी कोण कोण होतं त्यावेळेला, काय परिस्थिती? घरी कुणीच नव्हतं, घरी कुणीच नव्हतं, घराला लॉक होतं आणि बाहेरून मला फोन येत होते काही लोकांचे, असं असं झालेलं आहे, तुम्हाला काय इन्फॉर्मेशन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।